नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण 7 ते 8 वर्षाच्या मुलीसाठी साडीपासून खूप सुंदर असं वन पीस शिवणार आहोत। तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आणि फ्रॉक कसं झालंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। साडीचं कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि याचं मेजरमेंट मी अंगावरती घेतलेलं आहे त्या मुलीच्या। तर तुम्ही पण 7 ते 8 वर्षाच्या मुलीसाठी हा फ्रॉक व्यवस्थित बसेल त्याप्रमाणे तुम्ही स्टिच करू शकता। एका बाजूला साडीला मोठे काठ आहेत आणि एका बाजूला छोटे काठ आहेत। तर याच्यासाठी मी 2.5 मीटर अस्तर वापरलेला आहे। तुम्ही 2.5 ते 3 मीटर वापरू शकता। जर स्लीव्ज करायचे असतील तुम्हाला तर 3 मीटर लागेल। इथे मी 2.5 मीटरच वापरलेलं आहे। तर त्या 2.5 मीटर मधलं मी इथे थोडंसं मी पहिलं कट करून घेतलं जेवढं मला लागणार आहे, म्हणजे मला कटिंग करायला सोपं जाईल। तर इथे मी आता एक फोल्ड करून घेतले कापड। 2 लेयर आहेत हे आणि त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे। तर इथे सगळ्यात पहिल्यांदा टॉप पार्टचे उंचीचं कटिंग केलेलं आहे। टॉप पार्टची उंची आहे 11 इंच। त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केलं आणि 12 इंचावर मार्किंग करून घेतले। पहिल्यांदा मी इथे फ्रंट पार्टचं कटिंग करणार आहे। शोल्डर घेतले 5.5 इंच आणि आर्महोल सुद्धा घेतलेला आहे 5.5 इंच। त्याचं मार्किंग करून घेतलं दोघांचं। आता आर्महोलच्या लाईनवर चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे। हे मी अंगावर मोजलं तेव्हा चेस्ट आहे 24 इंच। त्याच्यामध्ये 2 इंच लूजिंग द्यायचं आपल्याला, म्हणजे झालं 26 इंच। तर 26चा चौथा भाग इथे टाकायचा आहे। 26चा चौथा भाग 6.5 इंच त्याचं मार्किंग केलं आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। खाली कमरेच्या बाजूला कंबर आहे 22 इंच, त्याच्यात 2 इंच लूजिंग दिलं, 24 इंच झालं। 24चा चौथा भाग टाकायचा 6 इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। तर इथं 26चं चेस्ट आणि 24ची कंबर अशा मापाप्रमाणे हे मी कटिंग केलेलं आहे। आता आर्महोलचा आकार इथून मी 1 ते सव्वा 1 इंचावर दिलेला आहे। छोट्या मुलांच्या ह्याच्यामध्ये फ्रंट आणि बॅकचा आर्महोल एकसारखा दिला तरी चालतो। गळारुंदी 2.25 इंच घेतली आणि पुढचा गळा आहे 3.5 इंच, तर 4 इंचावर मार्किंग करून घेतले आणि तिथे गोलाकार आकार दिला आहे गळ्याचा। 1/2 इंच शोल्डर उतार दिलेला आहे, 1/2 ते अर्धा इंच देऊ शकता। मी 1/2 इंच दिलेला आहे। 1 इंच कमरेच्या बाजूने इथे वरती गेली आहे आणि इथे थोडासा गोलाकार शेप दिलेला आहे कमरेच्या बाजूने। आता हे जसं मार्किंग केले त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचे। हे फ्रंटचा भाग आहे। आता बॅक पार्टसाठी कटिंग करून घ्यायचं। तर इथे डबल अस्तर घेतले आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे हुक आयच्या पट्टीसाठी। मी इथं स्नॅप बटन लावणार आहे। त्याच्यानंतर हा फ्रंटचा पीस ठेवला आणि जसं आहे तसंच ड्रॉ करून घेतलं। फक्त आपल्याला अर्धा इंच बॅकच्या पार्टसाठी एक्स्ट्रा घ्यायचं आहे। जसं मार्किंग केले त्याप्रमाणेच हा पार्टसुद्धा कट करून घेतला आणि जे सेंटर आहे इथं ते ओपन करून घ्यायचं आहे मागच्या भागाचं। गळारुंदी 2.25 इंच घेतली आणि मागचा गळा 1.5 इंचाचा घेतला आहे। तर 2 इंचावर मार्किंग केलं आहे आणि गळ्याचा आकारसुद्धा देऊन घेतला आहे आणि इथे मध्ये जॉईंट होतं ते सुद्धा कट केलं आहे। तर हा बॅकचा पार्ट आपला तयार झाला। सेम जेवढं अर्धा इंचाचं मार्जिन घेतलं आपलं ते मी दोन्ही पार्टवर ड्रॉ केलं, म्हणजे शिलाई करताना एक कमी जास्त होणार नाही। आता फ्रंटचा गळ्याचा आकारसुद्धा कट करून घेतला। आता जे राहिलेलं अस्तर आहे ते मी सगळं फोल्ड करून घेतलं आहे। तर इथे वरती 11 इंच सोडून द्यायचं आहे आणि त्याच्या खाली पुढे ड्रेसची उंची आहे 38 इंच। तर 2 इंच मी कमी ठेवणार आहे अस्तर मेन फॅब्रिकपेक्षा। 38 मधून 2 इंच मायनस केले तर 36 इंच होतात। त्याच्यामध्ये कमरेच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल आपल्याला आणि खाली 1 इंच फोल्डिंगसाठी लागेल। तर टोटल 37.5 इंचाचं आपल्याला हे उंचीचं अस्तर लागणार आहे आणि 2 मीटर हे मी घेतलेलं आहे। आता मेन साडीच्या पीसवर हे कटिंग करून घ्यायचं आहे। तर इथं मला पॅटर्न तयार करायचा आहे फ्रंटच्या भागासाठी। तर इथं जो मी फ्रंटचा भाग कट केला होता तो साडीच्या पदराच्या इथे ठेवलेला आहे आणि जसा आकार आहे त्याप्रमाणे पहिल्यांदा इथे ड्रॉ करून घेतलं आहे। मला याचा पॅटर्न एक तयार करून घ्यायचा आहे। पॅटर्न तयार करण्यासाठी मी इथे खालच्या बाजूने 2 इंचावर मार्किंग करून घेतलं आहे आणि आडवं घेतलेलं आहे 4 इंच। शोल्डरच्या सेंटरमधून बरोबर मार्किंग करून घेतलं आणि तिथून मार्किंग करून हा जो पॅटर्न आहे
तो अशा प्रकारे इथे मी ड्रॉ करून घेतला आहे कर्वमध्ये, बघू शकता इथं जसं मी दाखवलं आहे त्याप्रमाणे. आणि खाली ती जी लाईन आहे 4 इंचची मार्किंग केलेली, त्याला हा पॅटर्न इथे जोडून घेतलेला आहे, आकार इथे जोडून घेतलेला आहे. तर अशा प्रकारचा मला पॅटर्न हा पदराचा तयार करायचा आहे फ्रॉकवरती. तर इथे मी थोडंसं डार्क करून घेतलं. तर जसं ड्रॉ केलं आहे ना त्याप्रमाणे आता मी हे कटिंग करून घेणार आहे. इथे मी जसं कटिंग केलेलं आहे दाखवलं आहे त्याप्रमाणेच मला पॅटर्न कट करून घ्यायचं आहे. फक्त मार्किंग केलेलं आहे त्याच्यापासून पाव इंच अलीकडे मी कट केलेलं आहे. आणि आर्मोल आणि गळ्याच्या तिथे जसं आहे तसंच कट करून घेतलेलं आहे. तर हा असा पॅटर्न पदराच्या भागाचा तयार झालेला आहे. आणि साडीचं कापड आहे त्याच्यातून मी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट असे दोन्ही पार्ट कट करून घेतले. खालचा घेर कट करण्यासाठी इथे साडी मी फोल्ड करून ठेवली आणि मोठे काठ मला वापरायचे आहेत. तर मी इथे 11 इंच वरती सोडून दिलेलं आहे आणि त्याच्या खाली फ्रॉकची लेंथ आहे 38 इंच. तर 38 इंच मार्किंग केलं आणि कमरेच्या बाजूला अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल त्याचं एक मार्किंग केलं, म्हणजे 38.5 इंचाचं हे मार्किंग केलं आणि कट करून घेतलं. असं हे फ्रॉकचं कटिंग झालं. आता स्टिचिंग बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा काठाचा पॅटर्न तयार करून घेतला. पॅटर्न तयार करण्यासाठी मी पेपर पेस्टिंग वापरलेलं आहे. खाली पेपर पेस्टिंग ठेवले, त्याच्यावर हा काठाचा भाग उलटा ठेवला आणि त्याला पिना लावून घेतल्यात. आणि जिथून हा आपल्याला जोडायचा आहे तिथं एक पेअरचं मार्जिन ठेवून मी शिलाई करून घेतली. एक्स्ट्राचं पेपर पेस्टिंग कट केलं आणि याच्यात छोटे छोटे नॉचेस देऊन घेतले आणि हे सरळ करून घेतलं. त्याच्यानंतर पेपर पेस्टिंगला मेन फॅब्रिक सगळीकडून जोडून घेतलं आणि जो आकार आहे त्याच्यावर दाब शिलाई देऊन घेतली आणि जे एक्स्ट्राचं पेपर पेस्टिंग आहे ते कट करून घेतलं. हा पॅटर्न आपला तयार झाला. त्यानंतर तो मेन फॅब्रिकवर ठेवायचा आहे आणि त्याला सगळीकडून स्टिच करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मी सिंपल फक्त याच्यावर ठेवून घेतलेलं आहे, सरळ बाजूवर ठेवलेलं आहे आणि सगळीकडून त्याला स्टिच करून घ्यायचं. तर इथे बघू शकता मी सगळीकडून याला स्टिच करून घेतलेलं आहे. आता अस्तर घ्यायचं आहे. अस्तर याच्यावर ठेवायचं आहे, गळ्याच्या तिथे गळा ठेवायचा आहे. आपण पहिल्यांदाच मापात कटिंग करून घेतलं होतं त्याच्यामुळे ते व्यवस्थित ठेवता येतं. तर इथे मी अस्तर ठेवलं आणि त्याला गळ्याचा आकार आहे तिथे स्टिच करून घ्यायचं आहे आणि जे आर्मोलचा आकार आहे तिथे एक पेअरचं मार्जिन ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे. इथे आता मी स्टिच करून घेतलं आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेतले. शोल्डरच्या इथं स्टिच करायचं नाही आहे, शोल्डर इनविजिबल जोडणार आहे मी. तर हे एक्स्ट्राचा भाग होता तो कट करून घेतला आणि त्याच्यावर छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत गळ्यावरती आणि आर्मोलवरती. आता बॅक पार्ट घेतला, बॅक पार्ट पण व्यवस्थित ठेवून घेतला, पिन लावली त्याला आणि बॅक पार्टला सुद्धा गळा आणि आर्मोलवरती एक पेअरचं मार्जिन ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे. इथे मी स्टिच करून घेतलं. त्यानंतर एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे आणि त्याच्यावरती छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. शोल्डरच्या इथे मी शिलाई दिलेली नाही आहे. छोटे कट दिल्यानंतर हे सरळ करून घ्यायचं आहे आणि अस्तर मेन फॅब्रिकला सगळीकडे जोडून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी त्या पद्धतीने करून घेतलं, हे बघू शकता. आता याला मी हुकायची पट्टी लावणार आहे. इथं शोल्डर ओपन आहे तर हुकायच्या पट्टीसाठी एक 3 इंचाची पट्टी घेतली आणि एक 2 इंचाची पट्टी घेतली. आपला जो उजवीकडचा हात आहे त्या बाजूचा भागावर हुकची पट्टी जशी आपण आतमध्ये फोल्ड करून लावतो त्या प्रकारे पट्टी एक लावून घ्यायची आहे आणि दुसरी पट्टी खाली पट्टी ठेवली, वरती हा भाग ठेवला आणि स्टिच करून घेतलं. त्यानंतर वरच्या बाजूने हे फोल्ड करायचं आहे आणि परत अर्धा इंचाचं पट्टी फोल्ड करून बाहेरच्या बाजूने पट्टी आली पाहिजे अशा प्रकारे फोल्ड करायची. इथे तुम्ही स्पीड याचा कमी करून सुद्धा बघू शकता. तर हे असे दोन्ही पार्ट एकसारखे झालेत. खालून इथे मी 2 इंचावर मार्किंग केले आणि तिथे एक शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे ते लॉक होऊन जाईल, तिथे ओपन होणार नाही आणि जो राहिलेला भाग आहे तिथे मी बटन लावणार आहे. तर असा हा बॅक पार्ट आपला तयार झाला. आता इनविजिबल शोल्डर जोडण्यासाठी मी फ्रंटचा भाग आहे तो उलटाच ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये इथे बॅकचा जो पार्ट आहे तो आपल्याला इथे शोल्डरच्या पट्टीमध्ये घालायचा आहे. तर बघू शकता सरळ बाजूकडे सरळ बाजू आहे. तर एक शोल्डरची पट्टी मी पहिल्यांदा याच्यामध्ये घातली, व्यवस्थित ती सेट करून घेतली इथे
आणि तिथे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूचंही सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. ही शोल्डर पट्टी दुसऱ्या बाजूच्या शोल्डर पट्टीमध्ये घालायची आहे, व्यवस्थित सेट करून घ्यायची आणि ती पण स्टिच करून घ्यायची. अशा प्रकारे शोल्डर जोडल्यामुळे अजिबात बाहेरून दोरे दिसत नाही, फिनिशिंग चांगली दिसते आणि टोचत नाही मेन पॉईंट मुलांना. तर अशा प्रकारे तुम्ही शोल्डर इथे जोडू शकता. डबल शिलाई करून घ्यायची. आता हे सरळ करून घेतलं तर बघू शकता आतूनही फिनिशिंग त्याची खूप छान दिसते आणि बाहेरच्या बाजूने असं दिसतं. आता गळ्याच्या तिथे आणि आर्महोलच्या तिथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर एकदम बारीक टीप दिलेली आहे मी इथे आणि पूर्ण गळ्याच्या इथे आणि आर्महोलच्या इथे दाब शिलाई देऊन घेतली. आता फ्रंटच्या भागाचं अस्तर मेन फॅब्रिकला जोडून घेतलं आणि एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक कट करून घेतलं. पॅटर्न तयार केलेला हायलाईट होण्यासाठी मी इथे पॅटर्नचा जसा आकार आहे त्याप्रमाणे लेस लावून घेतलेली आहे गोल्डन कलरची आणि त्यावरती डबल शिलाई देऊन घेतलेली आहे. तर असा आपला हा फ्रंटचा जो पार्ट आहे तो तयार झालेला आहे. खाली कमरेकडच्या बाजूला 2 इंचाचा काठ मी कट करून घेतला आहे आणि तो खालच्या बाजूला इथे लावून घेतला आहे कमरेकडच्या. त्या काठाच्या वरती 1 मीटर नॉट घेतली, त्याचे 2 तुकडे केले आणि कमरेच्या तिथे वरती लावून घेतलेले आहेत. एक्स्ट्राचं जे काय असेल ते कट करून घ्यायचं. ह्या नॉटची गाठ बांधून घेतली. आता घेर तयार करण्यासाठी खालचा जो घेर आहे तो घेतला आहे आणि 2 इंच सुरुवातीला पहिलं प्लेन सोडून दिलं आहे आणि त्याच्यानंतर अशा छोट्या छोट्या प्लीट्स घालत हा घेर तयार करून घेतला आहे. कमरेच्या तिथे मोजून घ्यायचं आहे, बरोबर कमरेचं माप आहे तेवढा घेर आपल्याला तयार करायचा आहे. तर एका साईडचा घेर तयार करण्यासाठी मला इथे 65 इंचचा कपडा लागलेला आहे. इथे मी मोजून दाखवलेला आहे, 65 इंच लागलेला आहे. तर एका बाजूला 65 इंच आणि एका बाजूला 65 इंच असा घेर लागलेला आहे. आता जो फ्रंटचा भाग आहे त्याची फिटिंग करून घेतली. तर सरळ बाजूकडून पहिल्यांदा 1/2 इंचाची टिप मारून घेतली एक. त्याच्यानंतर आता हे उलटं केलं आणि आतल्या बाजूने जी फिटिंगची शिलाई आहे 2-2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवलं होतं त्याचं मी मार्किंग करून घेतलं आणि आतल्या बाजूने फिटिंग करून घेतलेली आहे. आता दोन्ही घेर घेतलेले आहेत आणि ते पहिल्यांदा एकमेकांवर सरळच ठेवलेले आहेत आणि पहिल्यांदा 1/2 इंचाची शिलाई करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ते उलटे केले आणि त्याच्या आतून अर्धा इंचाची शिलाई करून घेतली. त्यामुळे आतमधून फिनिशिंग चांगली येईल आपली आणि ओव्हरलॉकची सुद्धा गरज नाही. तर अशा प्रकारे शिलाई करून घेतली. आता त्याचा कमरेचा भाग आहे ना, आपण जो टॉप पार्ट तयार केला आहे तेवढाच गोलाकार तयार करून घ्यायचा आहे. इथे आता टॉप पार्ट कमरेच्या बाजूने मोजून घेतला, तेवढाच आपल्याला खालचा घेर पाहिजे तर तेवढाच इथे मोजून घेतला आणि इथे जे एक्स्ट्राचं असेल तिथे एक टिप मारून घेतली. म्हणजे नंतर कधी आपल्याला जर उसवायचं असेल, कमरेचं माप मोठं करायचं असेल तर आपल्याला ते उसवता येईल त्यासाठी. आता इथे कमरेच्या बाजूने हा घेर मी इथे जोडून घेतला, असं व्यवस्थित ठेवलं आणि व्यवस्थित जोडून घेतलं. त्याच्यानंतर अस्तरचं सुद्धा घेर तयार करून घ्यायचा आहे पहिला आणि मग जोडायचा आहे. कमरेच्या मापाप्रमाणे घेर तयार करायचा आहे प्लेट्स घालून. प्रिया क्रिएशन या चॅनलवर याच्या आधीसुद्धा भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते बघू शकता. आता मी इथे अस्तरचा पण एक घेर तयार करून घेतला आणि आता हा अस्तरचा घेर फ्रॉकमध्ये लावून घ्यायचा आहे. तर हा मी असा लावून घेणार आहे. जसं दाखवलं तसं लावून घ्यायचं आहे हा. आणि आता अस्तरचं हे लावल्यानंतर त्याला एक छोटंसं बो तयार केलेला आहे मी, तो सुद्धा लावून घेणार आहे. मी जसं व्हिडिओ दाखवले तसं जर तुम्ही लावलत ना तर आतून सुद्धा फिनिशिंग खूप छान येईल, बघू शकता तुम्ही. आता इथे बो तयार करण्यासाठी मी इथे एक फॅब्रिक घेतले 11 बाय 4 इंच आणि ते फोल्ड केलं
आणि त्याला कडेने शिलाई करून घेतली. मध्ये थोडीशी जागा ओपन ठेवायची आहे सरळ करण्यासाठी. आता हे सरळ करून घेतलं आणि त्याला सेंटरला फोल्ड केलं आणि इथे असं फोल्ड करून त्याचा एक छान बो तयार करून घेतला. त्याच्यावर शिलाई करून घेतली. खालचा टाय बनवण्यासाठी 20 बाय 4 इंचाची पट्टी कट करून घेतली आणि ती सुद्धा उलट्या बाजूने इथे फोल्ड केली. अशी कॉर्नरमधून क्रॉस शिलाई दिलेली आहे. बघू शकता असं कॉर्नरला क्रॉसमध्ये शिलाई दिली आणि सेंटरपासून इथे 1 इंचाचा गॅप ठेवायचा आपल्याला. अशी क्रॉस शिलाई द्यायची आहे आणि इथे मध्ये थोडीशी जागा ठेवायची आहे सरळ करण्यासाठी. तर इथे मी थोडीशी जागा ठेवली सरळ करण्यासाठी. मग तिथे नंतर शिलाई करून द्यायची आहे. तर इथे हे मी करून घेतलं सरळ. त्याचे कॉर्नर व्यवस्थित बाहेर काढायचे आणि आता हे असं फोल्ड करून आपल्याला लावून घ्यायचं आहे. हे फोल्ड करून असं फ्रॉकच्या तिथे लावून घ्यायचं आहे. एक 2 इंचाची पट्टी मी तयार केली इथं आणि ती त्या बोलामध्ये लावून घेतली आणि त्याला हाताने शिवून घेतलेलं आहे. तर खूप सुंदर असा हा फ्रॉक तयार झाला आहे. तुम्ही सुद्धा जर अशा काही साड्या तुमच्याकडे असतील तर तुम्ही तुमच्या मुलीसाठी स्टिच करू शकता किंवा कस्टमरचे सुद्धा अशा प्रकारचे फ्रॉक्स तुम्ही स्टिच करून देऊ शकता. फ्रॉकला मागे मी बटन लावलेले आहेत. ते बटन कसे लावायचे आहेत त्याचा मी डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करणार आहे. तर असेच कनेक्टेड राहा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.